मराठा समाजाच्या आरक्षणावरून आता ओबीसी नेत्यांमध्येच जुंपली आहे। मराठ्यांना ओबीसी समाजामधनं आरक्षण देण्यात येऊ नये यावर सर्वच ओबीसी नेत्यांचं एकमत आहे। पण असं असलं तरी सुद्धा छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार हे एकमेकांना टार्गेटही करताना दिसत आहेत। बघूयात। आपण जरांगे पुराण कमी करून सरकार पुराण आता अधिक आक्रमकपणे करावं लागेल। वडेट्टीवार, एकच मुद्दा घेऊन तुम्ही उभे राहा। भुजबळ साहेबांना एवढा संताप माझ्या संदर्भातला काय यावा? मी म्हणालो, मी तर कधी काही विरोधात बोललोच नाही त्यांच्या। ज्यांनी हे दिलं, हे सगळं केलं, त्या विखेचं नाव घ्या ना। तो 2 सप्टेंबरचा जी.आर. मिळत असेल तर भुजबळ साहेबांच्या पाया पडायला मी जातो, तो जी.आर. रद्द करा। मराठा आरक्षणाच्या जी.आर. विरोधात ओबीसी समाज एकवटलाय, पण नेत्यांमध्ये उभी फूट पडू लागली आहे। छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार उघडपणे एकमेकांना टार्गेट करू लागलेत। बीडमधील मोर्चापूर्वी विजय वडेट्टीवार यांनी छगन भुजबळ यांना जरांगे पुराण बंद करून सरकारला जी.आर. रद्द करायला भाग पाडा असा टोला लगावला। त्यानंतर बीडमधील सभेत छगन भुजबळ यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा जरांगे यांच्या सोबतचा जुना व्हिडिओ दाखवला आणि भूमिका स्पष्ट करण्याचं आवाहन केलं। आता आपण जरांगे पुराण हे तर आहेच, पण तो पुराण कमी करून सरकार पुराण आता अधिक आक्रमकपणे करावं लागेल, तरच तो जी.आर. रद्द होईल। नाहीतर आपण म्हणू की आपल्याला आशेचा किरण, हा आशेचा किरण काय करतो हे तुम्हाला सांगावं लागेल। वडेट्टीवार, एकच मुद्दा घेऊन तुम्ही उभे राहा। आम्ही तुमच्या बरोबर आहे, पण जरांगेच्या तिथे जाऊन एक बोलणार, मराठा समाजाला आरक्षण दिलंच पाहिजे म्हणून। अंबडच्या मीटिंगमध्ये येऊन तुम्ही सांगा आम्ही तुमच्या बरोबर आहोत, नंतर आमच्याकडे आमचा परत पाठ फिरवणार, हे कसं काय शक्य आहे? ज्यांनी हे दिलं, हे सगळं केलं, त्या विखेचं नाव घ्या ना। ते नाही, त्याच्यातून तुमचं राजकारण डोकावत आहे। पण मराठा कुणबी असणारे फक्त 28 नोंदी आहे, त्यावेळेस होतं मी सांगितलं, तेवढ्यांना देण्यासाठी भूमिका होती। तो विषय घेऊन माझा व्हिडिओ दाखवून भुजबळांना काय साध्य करायचं आहे? छगन भुजबळांना मला हेच कळलं नाही। भुजबळ साहेबांना एवढा संताप माझ्या संदर्भातला काय यावा? मी म्हणालो, मी तर कधी काही विरोधात बोललोच नाही त्यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उभा केला नाही। तर जरांगेच्या संदर्भात गुन्हा करून मी गेल्याचा एक व्हिडिओ करून हा आत्ता विषय काढण्याची गरज काय होती? तर त्यामध्ये नागपूरमध्ये निघालेला अफाट मोर्चा पाहिल्यानंतर भाजपाला भीती वाटली आणि आपल्या फॅक्टरीतील एक फेक नेरेटिव्हच्या फॅक्टरीतील एक नेत्याला पुढे करून मला टार्गेट करण्याचं काम केलं जात आहे। त्याबद्दल भुजबळ साहेबांचे मी मनापासून आभार मानतो, त्यांना मी धन्यवाद देतो। 2023 मध्ये जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला सरसकट ओबीसी मधून आरक्षण देण्याची मागणी करत आंदोलन छेडलं। यावेळी बीडमधील एका सभेत छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार एकाच मंचावर येत ओबीसींसाठी आवाज बुलंद केला। पण त्यानंतर निघालेल्या काही मोर्चात भुजबळ आणि वडेट्टीवार एकत्र दिसले नाहीत। कालच्या बीडच्या महामोर्चात देखील विजय वडेट्टीवार सहभागी न झाल्यानं भुजबळ यांनी निशाणा साधला। रॅली झाली हिंगोलीला, त्यांना बोलवलं, काय माहिती प्रेशर आले, येतो म्हणून सांगितलं, आलेच नाही। नगरला बोलवलं, अरे या, आलेच नाही। पंढरपूरला रॅली, अरे या, आलंच नाही। अनेक रॅली झाल्या, बीडला झाले, अरे या, नाही आले। कुठलं प्रेशर तुमच्यावर होतं? तुम्ही सांगितलं होतं ना की आम्ही ओबीसीला तुमच्या बरोबर राहणार, मग का नाही राहिला? परत ते म्हणतात की अंबडच्या सभेमध्ये आलेत, नंतर आले नाहीत। अरे अंबडच्या सभेमध्ये तुम्ही कोयता काढण्याची भाषा झाली तिथे। आपण लढाईमध्ये, मराठा ओबीसी लढाईमध्ये कोयता तलवारीची लढाई भाषा करून आपण मिळणार आहे का? आपण आपल्याला जे मिळवायचे ते संविधानिक अधिकारानं तुम्ही आंदोलन करा, मोर्चे करा, सरकारवर प्रेशर टाका, पण कोयत्याची भाषा केल्यानंतर दुसऱ्या मेळाव्यात मी कसं जाणार? म्हणून मी गेलो नाही। पंढरपूरच्या मेळाव्यामध्ये मला अजिबात बोलवलं नाही।
याआधी 10 ऑक्टोबरला नागपुरात ओबीसींचा महामोर्चा निघाला होता. यावेळी विजय वडेट्टीवार यांनी जोरदार भूमिका मांडत जरांगे यांच्यासह राज्य सरकारवर तुटून पडलेले होते. या मोर्चामुळे भाजप भुजबळ यांच्या माध्यमातून आपल्याला टार्गेट करत असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलाय. दरम्यान 2 सप्टेंबरचा GR भुजबळ यांनी रद्द करून दाखवावा, मी त्यांच्या नेतृत्वात काम करायला तयार आहे, असा खोचक टोला वडेट्टीवार यांनी भुजबळ यांना लगावला. सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे, पण कालची भूमिका काही संबंध नसताना हे भाजपच्या इशाऱ्यावर आणि भुजबळ साहेबांना पुढे करून मला टार्गेट करण्याचं काम सुरू केलं की तुम्ही मला जर टार्गेट करून ओबीसी समाजाला न्याय मिळत असेल, तो 2 सप्टेंबरचा GR मिळत असेल तर भुजबळ साहेबांच्या पाया पडायला मी जातो, तो GR रद्द करा. तुम्ही आमचे नेते आहात आणि तुम्ही ओबीसीचे आश्रयदाते आहात, पण तो GR रद्द झाला तर त्यांच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद घेईल आणि भुजबळ साहेबांना सांगेन की आयुष्यात तुमच्या नेतृत्वामध्ये ही लढाई तुम्ही जोपर्यंत लढाल त्या लढाईमध्ये मी सामील होईल. राज्य सरकारला धारेवर धरण्याऐवजी जर ओबीसी नेत्यामध्ये, ज्येष्ठ नेत्यामध्ये जर वाद निर्माण होत असेल तर ओबीसी समाजाने कोणाकडे बघायचं. माझी भुजबळ साहेबाला कळकळीची विनंती की खरं तर तुम्ही तो व्हिडिओ तिथं दाखवायलाच नव्हता पाहिजे, आणि दाखवला तरी आणखी बी तुम्ही मागच्या कुरघोड्या काढल्यात याच्यात वेळ घालू नका. तुम्ही एकत्र येऊन लढलं पाहिजे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारनं आरक्षणाचा नवा GR काढला. यामुळं या GR विरोधात छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार, धनंजय मुंडे यांच्यासह ओबीसी नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली. मात्र याच ओबीसी नेत्यांमध्ये एक वाक्यता दिसून येत नसल्यानं फटाके फुटू लागलेत. परिणामी आरक्षणाचा वाद बाजूला राहिला आणि ओबीसी नेत्यांमध्ये वाद पेटू लागला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.